बारामतीतनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। बारामतीत टिपर आणि स्कूल बसचा अपघात झालाय। टिपरनं स्कूल बसला अक्षरशः फरफडत नेलं आणि सगळी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। सुदैवाने या स्कूल बस मधल्या मुलांना कोणतीही दुखापत झालेली नाही। मात्र या अपघाताचा हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतोय, कारण या स्कूल बसमध्ये काही मुलं होती आणि तेव्हाच हा अपघात झालेला आहे। बारामतीतली ही घटना आहे। टिपर आणि स्कूल बसचा अपघात झालेला आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं त्या टिपरनं अक्षरशः स्कूल बसला फरफटत नेलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांच्याकडून। देविदास, काय अधिक माहिती या अपघाताबद्दल आणि या अपघातात काही कारवाई झाली यानंतर? हेमाली, या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र गेल्या काही दिवसापासून आपण बघतो, पाठीमागचा 1-1.5 महिना आपण जर पाठीमागची पार्श्वभूमी बघितली तर बारामतीमध्ये ज्या आचार्य कुटुंबाचा अपघात झाला होता आणि एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हळहळला होता, कारण ती अतिशय हृदयद्रावक घटना बारामतीमध्ये घडली होती। आणि त्यानंतर काल देखील एका हायवा टिपरनं फलटण चौकामध्ये वृद्ध सायकल स्वाराला, एक आजोबा होते जे सायकलवरून निघाले होते, त्यांना देखील काल चिरडलं आणि काल त्या वृद्ध आजोबांचा देखील मृत्यू झाला। या घटनेनंतर बारामतीकर जे आहेत ते संतप्त झाले आहेत, कारण अशा अपघाताच्या घटना बारामती शहरात सातत्यानं घडतायत आणि बारामतीकरांची हीच मागणी आहे की ही जी अवजड वाहनं आहेत टिपर सारखी, या वाहनांना बारामती शहरातून दिवसा बंदी घालण्यात यावी। सकाळी 7 ते संध्याकाळी 7 हा जो काही पिरियड आहे वाहतुकीचा दिवसभराचा, याच्यामध्ये शहरात या वाहनांना एंट्री नको। या अनुषंगानं प्रशासनाने पाठीमागे काही निर्णय घेतले होते, मात्र पुन्हा त्या निर्णयांमध्ये बदल करण्यात आला आणि दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये या अवजड वाहनांना परवानगी देण्यात आली आणि त्याचा परिणाम काल आपण बघितलं की या वृद्ध सायकल स्वाराचा अपघाती मृत्यू झाला। या घटनेनंतर आज बारामतीमध्ये संतप्त नागरिकांनी सकाळीच प्रांत अधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं, आपल्या मागण्या मांडल्या की तातडीने यावरती कारवाई करा आणि हे जे काय अपघाताची मालिका सुरू आहे ती तुम्ही थांबवा, अवजड वाहनांना बंदी करा। आता आज सकाळचं हे आंदोलन हेमाली झालं, तोपर्यंत काही तास होतात ना, तोच 2 तासापूर्वीची 4 तासापूर्वीची ही घटना आहे। साधारण 5-5:30ची वेळ म्हणू आपण, आता जेमतेम 7 वाजलेले आहेत। तोपर्यंत या स्कूल बसचा अपघात समोर आला। सुदैवानं यामध्ये कोणालाही जीवितहानी झाली नाही। मात्र बारामतीत एकंदरीत या अपघाताचं सत्र थांबणार कधी या विवेचनेत बारामती करायचं, त्यामुळे प्रशासनाला कारवाईची गरज आहे। खरंय। धन्यवाद देविदास, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।